गोदावरी नदीच्या पुराचं पाणी आल्यामुळे पैठणपासून आपेगाव आणि धुळे सोलापूर हायवेकडे जाणारा मार्ग बंद झालेला आहे। आपेगाव, आगार, नंदर आणि कुरण पिंपरी या गावांचा रात्रीपासून संपर्क तुटलेला आहे। या ठिकाणी पाणी असल्याने गावामध्ये ग्रामस्थ पूर्णतः अडकलेले आहेत। महत्त्वाचं म्हणजे आपेगावला दोन्ही बाजूने रस्ता बंद झालेला आहे, त्यामुळे या गावाचा संपर्क तुटलेला आहे। आणि या संदर्भात अधिक बोलूयात, आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्यासोबत आहेत। विशाल, गोदावरी नदीच्या पुरामुळे अनेक ठिकाणी गावांचा संपर्क तुटलेला आहे। पैठणपासून आपेगाव आणि धुळे सोलापूर हायवेकडे जाणारा मार्ग देखील बंद झालेला आहे। सध्या काय स्थिती पाहायला मिळते? प्राची, मी त्याच रस्त्यावर आहे आणि तुम्हाला दाखवतोय की आता या रस्त्यावर पूर्णतः असं पाणी पसरलंय। पैठणवरनं आपेगावकडे कुरणपिंपरीकडे जाणारा हा रस्ता आहे आणि एक महत्त्वाची ही गाव आहे। आपेगाव तर ज्ञानेश्वर माऊली यांचं जन्मस्थान म्हणून ओळखलं जातं। तिथं ज्ञानेश्वर माऊलीचं मोठं मंदिर आहे, अनेक भाविक त्या ठिकाणी जात असतात। मात्र त्या गावाचा संपर्क आता तुटलेला आहे। गोदावरी नदीला पूर आला, पुराचं पाणी अक्षरशः पूर्ण परिसरात पसरलं। हा एक छोटा नाला म्हणून परिसर आहे, या छोट्या नाल्यात सुद्धा गोदावरी नदीचं पाणी आलं आणि त्यामुळं या गावांकडे जाण्याचा रस्ता पूर्णतः बंद आहे। पुढच्या भागातनं छोटा नाल्यानं या गावाचा संपर्क तोडलाय, तर मागच्या बाजूने हिरडपुरी बंधाऱ्यानं या गावाचा संपर्क तुटलाय। त्यामुळे हे गाव काल रात्रीपासून पूर्णतः संपर्कविरहित आहे। आपेगाव, कुरणपिंपरी आणि आगद हे अशी 3 गावं या परिसरात आहे। यातलं एक गाव म्हणजे कुरणपिंपरी हे गाव 70% नागरिक तिथून हलवण्यात आलेले होते, त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं। तर इतर 2 ठिकाणी गावात लोक आहेत, या गावात पाणी पोहोचण्याचा सध्या तरी धोका नाही। मात्र ही सगळी मंडळी आता संपर्काच्या बाहेर असल्याचं चित्र आहे। या नाल्याचं पाणी फक्त रस्त्यावरच नाही तर आजूबाजूच्या शेतामध्ये सुद्धा गेलेलं आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अगदी इकडे 1 किलोमीटरपर्यंत हे सगळं पाणी गेलेलं आहे असं सांगण्यात येतं। त्यामुळे इथं ऊस लावण्यात आलेला होता, इथं मोसंबीच्या बागा होत्या, या बागा सुद्धा या पाण्यामुळे पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे। सध्या गोदावरी नदीपात्रात 1 लाख क्युसेसपेक्षा जास्त 2 लाख क्युसेसपेक्षा जास्त वेगानं विसर्ग सुरू आहे आणि या सर्व परिस्थितीत जर हा विसर्ग असाच सुरू राहिला तर ही पाणी मागे हटणार नाही। मात्र विसर्ग जर कमी झाला तर निश्चितपणे हे पाणी मागे जाईल आणि त्यानंतर या गावांचा संपर्क पूर्ववत होईल। प्रशासनानं सांगितल्यानुसार गावातला धोका नाही, गावात कोणी पुराच्या पाण्यात अडकले नाही, मात्र गावाचा संपर्क दोन्ही बाजूला पूर आल्यामुळे तुटला असल्याचं आपल्याला म्हणता येईल। प्राची, नक्कीच विशाल, सध्या पावसाचा जोर काहीसा कमी झालेला आहे, पाऊस थांबलेला आहे, त्यामुळे आता लवकरात लवकर हे पाणी देखील ओसरावं आणि हे गावकरी आपल्या घरी परतावेत अशीच अपेक्षा आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।